येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू? शंभूराजे देसाईंचा भाजपवर सूचक निशाणा. संजय राऊतांनाही प्रत्युत्तर. सातारा, सांगली, सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत सगळं काही सुरळीत आहे का, असा प्रश्न आता उघडपणे विचारला जाऊ लागला आहे. कारण पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना जोर चढला आहे. भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतल्याची माहिती समोर आली. मात्र त्याचवेळी शिवसेनेला अधिकृत चर्चा किंवा निमंत्रणच नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. आमची अवस्था म्हणजे येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू, भाजपने आम्हाला विचारात घेतलंच नाही, अशा शब्दांनी शंभूराजे देसाईंनी नाराजीचा सूर लावला. महायुतीतला मोठा पक्ष कोण आणि निर्णय प्रक्रियेत कोणाला स्थान, यावरून आता पडद्यामागे काही वेगळंच सुरू आहे का, अशी चर्चा रंगू लागली आहे. विधान परिषद निवडणुकीपूर्वीच हे वक्तव्य राजकीय संकेत देणारं मानलं जात आहे. दरम्यान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या शिंदे गटाला पश्चाताप झाला असेल तर मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत, या विधानावरही शंभूराजे देसाईंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. रोज सकाळी त्यांचा भोंगा सुरू असतो. आता भविष्य सांगायचा व्यवसाय सुरू केला आहे का, कुरमोड्या जोशींचा धंदा सुरू केला आहे का, असा टोला त्यांनी लगावला. यावरच न थांबता त्यांनी थेट इशारा देत म्हटलं, आमच्याकडे डोकावून पाहण्याची गरज नाही, तुमचं फाटकं चाललं आहे ते आधी शिवा. एकीकडे महायुतीतील जागा वाटप आणि संवादावर प्रश्न, तर दुसरीकडे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा शब्दांचा सामना. विधान परिषद निवडणुकीच्या आधीच साताऱ्यातील राजकारण आता अधिक तापण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. कालच मला यायचं होतं, साहेबांचं काल जिल्ह्यामध्ये आगमन झालं, पण मी काल मतदारसंघामध्ये होतो, त्यामुळे मला साहेबांचं स्वागत प्रोटोकॉल म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून करणं काल मला यायला पाहिजे होतं, पण मग त्याच्यासाठी मी आज आलो आणि प्रोटोकॉल प्रमाणे जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या वतीने स्वागत साहेबांचं केलं. बाकी जिल्ह्यातले विकासाचे प्रकल्प कसे चालू आहेत, जे माननीय साहेब मुख्यमंत्री असताना जे प्रकल्प मंजूर झाले त्यांची गती कशी आहे प्रगतीची, याचा सगळ्याचा विस्तृत साहेबांनी आढावा घेतला. विशेषतः कोयना धरणातलं पाणी हे आता केवळ 10 TMC शिल्लक राहिलेलं आहे. आजपर्यंत जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आतापर्यंत कोयना धरणामध्ये मागची 10-20 वर्षाचा जर आकडेवारी पाहिली तर 15 ते 20 TMC पाणी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोयना धरणात असायचं, पण यावेळी मोठ्या प्रमाणात ते पाणी खाली गेलेलं आहे. त्यामुळे या बाबतीत सुद्धा चिंता माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी व्यक्त केली. पाण्याचं नियोजन बरोबर केलं पाहिजे, पण मी साहेबांना सांगितलं की यापूर्वी पाणी वाटप जे कालवा सल्लागार समिती त्याचं अध्यक्षपद हे पालकमंत्र्यांकडे असायचं, पण आता ते 2024 नंतर बदललेलं आहे. पालकमंत्र्यांच्या ऐवजी जलसंपदा मंत्री त्याचे अध्यक्ष झालेले आहेत. त्यामुळं तरी सुद्धा पालकमंत्री म्हणून आम्ही याच्यावरती लक्ष ठेवू. अशा पद्धतीनं विकास कामांवर, पाण्यावर, पावसाच्या परिस्थितीवर, पेरण्या कशा, शेतकऱ्यांच्या तयारी, पूर्व मशागतीच्या, या सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली. साहेब, पण विधान परिषदेची निवडणूक आहे, सातारा सांगलीचे किंवा सोलापूरच्या जे निवडणुकीच्या अनुषंगानं काही चर्चा झाली का? नाही झाली, नाहीच, काही चर्चा झाली नाही, त्याच्यावर चर्चाच नाही झाली. भाजपचे उमेदवार आले होते धैर्यशील कदम साहेबांना भेटायला, तर त्याच्याबाबत काय बोलणं झालं का त्या भेटीबाबत? साहेब मला एवढंच म्हटले की काल धैर्यशील कदम मला भेटून गेलेले आहेत, एवढंच त्यांनी फक्त या ठिकाणी मला सांगितलं आणि त्यांनी आशीर्वाद मागितलेत मला, एवढ्या फक्त साहेबांनी मला या ठिकाणी बोललो. साहेब आज ते महायुतीचे उमेदवार आहेत, त्यामुळे महायुतीचे मुख्य नेते आहेत आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, ते भेटणारच त्यांना. साहेब, आज सातारा सांगलीच्या विधान परिषदेच्या अनुषंगाने माहितीची एकही बैठक तुमची झालेली नाहीये किंवा भाजपकडून तुम्हाला कोणतंही निमंत्रण अद्याप दिलं गेलेलं नाही किंवा बैठकीला तुम्हाला निमंत्रण नाहीये, काय नेमकं म्हणजे याचा अर्थ काय समजायचा? अंतर्गत कार्यकर्त्यांमध्ये पण नाराजीचा सूर असं समजतं. आम्ही काय बोलणार त्याच्यावर? येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू, अशी परिस्थिती झाली आता. म्हणजे तुम्हीच प्रश्न विचारता, तुम्हीच म्हणता तुम्हीच म्हणता तुम्हाला निमंत्रण नाही, आणि मग तुम्ही काय करणार? त्यामुळे निमंत्रण नाही तर मग कसं कुठल्या गाडीत बसायचं? खेडेगावात म्हणून ना बघा, आमची लोक हसायला लागली गावाकडचे, येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू, काय करणार आम्ही? चला, धन्यवाद. उत्तमराव जानकर सुद्धा आमदार भेटायला आले होते. माननीय उत्तम जानकर साहेब शिंदे साहेबांचे चांगले मित्र आहेत, त्यांच्या विभागातल्या काही विकास कामांच्या प्रश्नासंदर्भात ते साहेबांना भेटायला आलेले आहेत. साहेब, राऊतांविषयीचा प्रश्न आहे. संजय राऊत
संजय राऊत होऊन गेले, सकाळी 10 वाजून गेले, आता उद्या वाजायचे आता वाजून सकाळी. गेले. हा. ते आज असं म्हटले हा. की शिंदे गटाला पश्चाताप झाला असेल तर मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत. त्याला कोण ती काय भविष्य काय लागली का, कुणाला पश्चाताप झाला आणि कुणाला नाही पश्चाताप. तिने काय आता कुरमड्या दिवशीचा धंदा सुरू केला काय संजय राऊतांनी परत, ते सकाळच्या 9चा भोंगा बंद करून पोपट चिठ्ठ्या काढतो तो धंदा सुरू केला काय राऊतांनी. त्याला म्हणून आमच्या डोक्यावर बघू नका, तुमचं फाटत चाललंय, ती शिवता येते का बघा मला. चला, धन्यवाद.